नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे. त्याचा मार्ग महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीने त्याचा पुढचा प्रवास होईल ते आपण बघणारच आहोत. परंतु त्यापूर्वी आपण हे बघणं आवश्यक आहे की त्यामुळे जी ट्रफ निर्माण झालेली आहे ती जवळपास राजस्थानपर्यंत पोहोचलेली आहे. त्याचबरोबर एक चक्रकार स्थिती अरबी समुद्रात देखील तयार झाली असून ती देखील खास करून उत्तर कोकणाला प्रभावित करेल असा अंदाज आहे. महाराष्ट्राचा विचार करता नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही दुष्काळी परिस्थिती आहे. विदर्भ आणि कोकण पावसाळी परिस्थिती सुधारली आहे. विभागवार जर माहिती घेतली तर कोकणात आता केवळ 14% घट आहे, म्हणजे 86% पाऊस झालाय. यामध्ये आता रात्री झालेल्या पावसामुळे आणखी भर पडलेली आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा एकत्रित अंदाज जर बघितला तर या ठिकाणी 37% घट आहे, म्हणजे अजून घट जास्तच आहे. मराठवाड्यामध्ये 32% घट आहे, म्हणजे अजून घट जास्त आहे. त्यानंतर विदर्भातही 27% घट आहे. मात्र एकूण जर त्याचा परिणाम बघितला तर 23%, म्हणजे जवळपास 77% पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत झाला आहे. आज 5 जुलैनुसार जर आपण भारतामध्ये ऑल इंडिया वेदर बुलेटिननुसार भारतीय हवामान खात्याने दिलेले अलर्ट्स बघितले तर मध्य भारतामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर गुजरात, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि उरिसामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि याचा जे तयार झालेले डिप्रेशन आहे त्या संदर्भातील हा अलर्ट आहे. या अलर्टमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या भागातील अलर्ट हा 6 तारखेला देखील कायम आहे. कोकण आणि पूर्व गुजरातमधील रेड अलर्ट हा जवळपास 7 तारखेला कायम आहे. ऑरेंज अलर्ट अनेक भागात देखील कायम आहे. 8 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल आणि मराठवाड्यातील पावसाचाही जोर कमी होण्याची शक्यता आहे. 9 तारखेला विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडण्याचे संकेत असून उर्वरित महाराष्ट्रात मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकण वगळता महाराष्ट्रातील पावसाचा जोर हा 10 तारखेला कमी होतोय. आपण काल झालेल्या भारतातील पावसाचा अंदाज जर बघितला तर मध्य भारतावर या पावसाचा पूर्णतः प्रभाव आहे. या भागावर त्याचा खास करून प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. याच्या बाहेरील कुठल्याही भागामध्ये जरी पाऊस असला तरी त्याचं प्रमाण कमी आहे. कुलाबा वेधशाळेचे आपण पुढील 4 दिवसाचे जर अलर्ट्स बघितले तर त्यामध्ये आपल्याला पालघर, ठाणे, पुण्याचा घाट परिसर, साताऱ्याचा घाट परिसर या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण असंही बघतो की इतर ठिकाणी म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरचा घाट परिसर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक पश्चिममध्ये देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे. एकूणच परिस्थिती पावसाचा अनुकूल तयार झालेली आहे. 6 तारखेला देखील पालघर, पुणे घाट परिसर आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. ठाणे आणि मुंबईतील रेड अलर्ट कमी करण्यात आला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही अलर्ट कायम आहे. साधारण 7 तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल. रायगड आणि पुणे घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे, बाकी ठिकाणी येलो अलर्ट आहे. मात्र बराच भाग आपण या ठिकाणी बघतो पाऊस उघडणार आहे. जवळपास या सर्व भागामध्ये पाऊस उघडण्याचे संदेश असून विदर्भामध्ये मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकण घाटमाथा या ठिकाणी 8 तारखेला अलर्ट आहे. मात्र महाराष्ट्रातील बराच पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. आपण मुंबईतील पावसाची परिस्थिती बघतो. अतिशय हेवी रेन या ठिकाणी झालेला आहे आणि जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात नोंदला जातोय. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि 200 ते 300 मिलीमीटर काही ठिकाणी पाऊस झाल्याची नोंद देखील आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाचा प्रभाव आपण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून एका ट्रफमुळे आणि जवळपास मध्य भारताहून गेलेल्या राजस्थानपर्यंतच्या ट्रफमुळे
याच्यात प्रभाव निर्माण झाला आहे. त्याच वेळेस कोकणला असलेल्या ट्रफमुळे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे. वसई विरारचा जर अपडेट बघितली तर बहुतांश भागामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. आपण रेकॉर्ड बघतो वेगवेगळ्या मुंबईच्या भागामध्ये 200 ते 250 मिलीमीटर पाऊस आपल्याला गेल्या 12 तासामध्ये झालेला बघायला मिळतोय. तीन वादळी प्रणालीमुळे जे काही वातावरण तयार होणार आहे त्यामध्ये आपण मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशा पद्धतीने ही सिस्टम परिणाम करणार आहे. या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे एक ट्रफ अशा पद्धतीने या ठिकाणी सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात मात्र पावसाची थोडी कमी असण्याची शक्यता आहे. मात्र मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहील असा अंदाज आहे. या ठिकाणी आपण JFS मॉडेलच्या न्यूमेरिक प्रिडिक्शननुसार जर बघितलं तर आता तीव्र कमी दाब हा भूभागावर सरकू लागला आहे आणि त्यामुळे या भागात सध्या त्यांनी परिणाम होईल असं दाखवलं आणि यामध्ये मुख्यत्वे करून महाराष्ट्राचा बहुतांश भाग आहे. ही सिस्टम तशी ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशी सरकणार आहे. मात्र वादळी वाऱ्यांचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील राहणार आहे. त्यामुळे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ आणि मग मध्य प्रदेशचा बराच भाग या ठिकाणी गुजरातपर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता 6 तारखेला आहे. 7 तारखेला देखील याचा प्रभाव बऱ्याच अंशाने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहण्याची शक्यता आहे. ही सिस्टम जेव्हा मध्य भारतावर पोहोचेल तेव्हा देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी 8 तारखेलाही प्रभाव राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये याचा प्रभाव 9 तारखेला असण्याची शक्यता आहे. 10 तारखेपासून मात्र JFSने याचा प्रभाव कमी होण्याचे संकेत दिले आहे. मात्र त्याच वेळेस एक नवीन वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात विकसित होण्याचे देखील संकेत आहेत. ज्या ठिकाणी आज वादळी प्रणाली विकसित झाली आहे त्याच ठिकाणी दुसरी वादळी प्रणाली देखील विकसित होईल आणि त्यामुळे पुन्हा भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असे संकेत देण्यात आले आहेत 11 तारखेला. मात्र ही वादळी प्रणाली कितीही प्रभावी असली तरी हिचा प्रभाव उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि उत्तर राज्यात हा असेल त्यामुळे याचा महाराष्ट्राला फार फायदा होईल असं नाही. विदर्भात थोडं परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी आपण 13 तारखेला बघतो थोडं विदर्भात परिणाम जाणवतोय. मात्र एकूणच 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं, परंतु कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही. या मॉडेलनुसार आपण झटपट पुढील 10 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. आजपासूनच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होतोय, परंतु या भागात पावसाचा प्रभाव राहणार आहे. थोडा विदर्भाच्या काही भागात असू शकतो, परंतु महाराष्ट्रातील एकूण जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. 6 तारखेला देखील उर्वरित महाराष्ट्रात पाऊस असेल, परंतु या भागात थोडं पावसाचं प्रमाण आहे आणि या भागात पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी कमी होणार आहे. 7 तारखेपासून हे प्रभाव थोडा उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जे विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल याच्या उत्तरेकडून याचा प्रभाव राहील. कोकणातही हलका प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मुख्य प्रभाव संपणार आहे. 9 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडेल. 10ला उघडीप आहे कोकणात हलक्या सरी. 12 तारखेला गोंदियात पाऊस दाखवण्यात आला आहे. 13ला गोंदियामध्ये पाऊस आहे. उर्वरित महाराष्ट्रात कडकडीत उघडीप आहे. 14 तारखेला हवामानात पुन्हा बदल होणे अपेक्षित आहे. 15ला महाराष्ट्रात सर्वत्र
पुन्हा ढगाळ परिस्थिती, पावसाचं अनुकूल वातावरण, कोकण किनारपट्टीला पाऊस सुरू होईल. यानुसार आपण वादळी ट्रॅक जर बघितला तर साधारण ओरिसा, पूर्व उत्तर छत्तीसगड आणि पुढे मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागातून हा मध्य भारतावर सरकण्याची शक्यता आहे आणि खूप दूरवरून ही सिस्टम पुढे निघून जाईल. त्यामुळे तिचा फार परिणाम महाराष्ट्रावर डायरेक्ट होणार नाही. आपण एकत्रित अंदाज बघितला तर या भागामध्ये पावसाळी अंदाज साधारणपणे जाणवतोय आणि आपण या भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं बघतो. तर या भागात या पावसाचा प्रभाव काही काळ अजून राहणार आहे हेही आपण बघतो. आज सर्वांना महत्त्वाची सूचना म्हणजे कोकण किनारपट्टीला अगदी रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत आणि या सर्व भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वाढते. आपण जर धावता अंदाज यामध्ये आजचा घेतला तर एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात असल्यामुळे त्याचा परिणाम उत्तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याचा प्रभाव उद्या देखील मुंबईसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या सर्वच जिल्ह्यांना 6 तारखेला होण्याची शक्यता आहे. याचा मुख्य प्रभाव जो आहे तो अहिल्यानगर आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगर या भागात अधिक असण्याची शक्यता आहे कोकणाबरोबरच. 7 तारखेला उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहू शकते. थोडं पश्चिम विदर्भापर्यंत किंवा विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडून परिस्थिती असेल. मात्र 8 तारखेपासून याचा प्रभाव कोकणातील कमी होईल आणि एकूणच 9 तारखेपासून पावसाळी खंडाला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये. जवळपास हा खंड बराच काळ राहील. 14 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून कोकणात पुन्हा एकदा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल, परंतु ते फारसं प्रभावी असणार नाही आपण बघतो. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक पावसाळी खंड तयार होऊ शकतो. हलका पाऊस घाटमाथ्यावर होत राहील. उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण असू शकतं, परंतु फार प्रभावी वातावरण असणार नाही. परंतु याचा अर्थ पाऊस उघडेल, अगदी संपूर्ण जुलै कोरडा जाईल असं नाही. पुढे पुढे अनेक फॅक्टर असतात. नवीन नवीन वादळी प्रणाली विकसित होतात आणि त्यामुळे यदा कदाचित 20-22 तारखेनंतर पुन्हा पावसाचे प्रमाण वाढू शकतं असे काही संकेत मॉडेल देऊ लागले आहेत. परंतु शेवटी हा अंदाज आहे. यामध्ये काय परिवर्तन होतात ते आपल्याला बघावे लागतील. परंतु घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. येत्या उरलेल्या कालावधीमध्ये म्हणजे 9-8 तारखेपर्यंत अजून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात खूप चांगला पाऊस होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.